नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण हा 34 छातीचा ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्ही याचा रिझल्ट बघा. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो, आपण ज्यावेळेस कटोरी ब्लाऊज शिवतो तर यू गळ्यामध्ये आपला गळा येऊन जातो. तर हा यू गळा न येता हा पूर्ण गोल गळा आला आहे आणि तुम्ही कटोरीची फिनिशिंग पण पाहू शकतात, खूप सुंदर आली. तर याची कटिंग मी पुढं दिली, नक्कीच तुम्ही ते बघा. आणि कस्टमरच्या आवडीनुसार आपण हा गळा घेतला, याला लटकन लावले. तर हा ब्लाऊज कसा झाला नक्कीच कमेंट करा आणि कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला कटिंग याची पूर्ण लक्षात येईल. 34 छाती असू द्या, 34 ते 38, तुम्ही जी तुम्हाला साईज लागेल त्यानुसार आपल्याकडं हर एक याचा व्हिडिओ आपण बनवू. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत 34 छातीचा ब्लाऊज कटिंग कटोरीमध्ये. तर आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसावर कटिंग करणार आहोत. आणि हा आहे कस्टमरचा ब्लाऊज पीस. तर त्यांचा एकच ब्लाऊज होता, तर आपण याची कटिंग करणार कटोरीमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायची ती म्हणजे उंची. उंचीमध्ये आपण बदल करू शकतात, मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितले. उंचीमध्ये जरी बदल केला तर आपले जे मोंड्याचा पॉईंट असू द्या किंवा शोल्डरचा असू द्या, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. फक्त कोणाला उंची जास्त लागते, कोणाला उंची कमी लागते, तर त्यानुसार तुम्ही उंची कमी जास्त करू शकतात. आता हा 14 इंचाचा ब्लाऊज आहे, तर हा शिवून 13 इंचाचा होऊन जातो. आता 34 छाती आहे, तर 34 छातीला आपण घेऊयात शोल्डर 5.25 इंच. 5 इंच 5.25 इंच एकदम व्यवस्थित बसून जाते. मुंड्यासाठी आपण 5 इंच घेऊ. आता आपल्याला चौथा भाग काढायचा असेल तर आपण कशा पद्धतीने काढला पाहिजे, तर 34 वर आपण टेप एकदा फोल्ड केला, 17 हा दुसरा भाग आला, परत एकदा आपण फोल्ड केला, 8.5 हा आपला चौथा भाग आला. अशा पद्धतीने आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. आपण एक पॉईंट दिला 34 वर, म्हणजे 8.5 वर चौथा भाग येतो आणि 2 इंच कंपल्सरी आपण शिलाई मार्जिन ठेवतो. आता हे पूर्ण माप किती बसतं? 10.5 इंच. तर आपण कमरेला 10 इंच जरी घेतलं तरी पण चालते. अशा पद्धतीने जरी आपण अंदाज काढला तरी पण चालते. इथून आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायचे अशा पद्धतीने. आता आपण मोंड्यामध्ये अर्धा इंच पाठीमागं आले, क्रॉसमध्ये आपल्याला लाईन आखून घ्यायची. 1.5 इंच आपल्याला पाठीमागचा भाग आणि फ्रंटला 1 इंच. तर पाहू शकतात. आता आपल्याला गळा घ्यायचा असेल तर गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.25 इंच. 2.25 मध्ये आपण 9 इंच गळा उंची घेऊ. कस्टमरला 9चा गळा लागतोय. आता वरती 2.25 घेतले तर खाली पण मी 2.25च घेते, कारण हा गळा डिझाईनचा आहे. आता मी तुम्हाला कटिंग करताना दाखवते कशा पद्धतीने हा अर्धा गोल आणि अर्धा चौकोन कसा कट करायचा आहे. तर मी याला अगोदर गोल आकार हा देऊन घेणार. आता आपण याचे एकदम परफेक्ट असे जसं आहे तसं कटिंग करायचे. आता मी ब्लाऊज पीस पुन्हा एकदा माझ्याकडं खुली बाजू आहे, बंद बाजू समोरच्या भागात गेली. आता आपण काय करणार, तर एकसारखं अगोदर पूर्ण करून घ्या ब्लाऊज पीस. आता ब्लाऊज पीस पूर्ण एकसारखा केल्याच्या नंतर आपण जसं आहे तसं पूर्ण एकदा याला ब्लाऊज पीसावर ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कमी जास्त कुठं करायचं, काय करायचं आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता आपण
पूर्ण कडेने आपल्याला मार्किंग करून घ्यायची. आता आपल्याला बदल कशामध्ये करायचा हे लक्षात घ्या, कारण सोपी पद्धत आहे. कटोरी ब्लाऊजचे व्हिडिओ मी भरपूर टाकलेत. आता याच्यामध्ये आपल्याला गळा घ्यायचा. गळा घ्यायचा आपल्याला 2.25 इंच. फ्रंट गळा घ्यायचा आपल्याला 6.5 इंचाचा. तर तुम्ही फ्रंट गळा 7 इंचापर्यंत पण घेऊ शकता. पाऊण इंच आपण खालच्या बाजूने उंची वाढवू, म्हणजे आपली क्रॉस पट्टी ही कमी पडत नाही. आता क्रॉस पट्टी आपल्याला चेक करताना आपण ह्या बाजूने 2.5 इंचावर घेऊया आणि समोरच्या बाजूने 2 इंचावर घेऊया. तर क्रॉस पट्टीमध्ये मी असा आकार दिला. समजा ही लाईन जर असती तर ही अशी सरळ आली असती, म्हणजे आपण 1/2 इंच आपण वरती घेतलं, किंवा मग याच्यापेक्षा थोडंसं खाली जरी घेतलं तरी पण चालते. आता 5 इंच आपण इथं पॉईंट देऊ. 5 इंचावर 5 इंचावर इथं पॉईंट दिल्यावर ही लाईन आपल्याला सरळ घ्यायची आणि नंतर आपल्याला हे माप चेक करायचं आहे. जवळजवळ 2 किंवा 2.5 इंच जरी आलं तरी चालते. 2.25 2.5 घ्या आणि नंतर याला अशा पद्धतीने आकार द्या. तर एकदम कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग केली. 34 छातीमध्ये ब्लाऊज कटिंग आहे हा. पुन्हा एकदा सांगते, माझं चॅनलचं नाव यूट्यूबला आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने, आणि माझं वंदना गायकवाड नावाने फेसबुकला पण चॅनल आहे. तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आता आपण याची कटिंग करू. कटोरी आपण काढून घेतली. आता कटोरीमध्ये आपल्याला वाढवायचे आहे, तर ते कशा पद्धतीने वाढवायचे नीट लक्षात घ्या. तर पाहू शकतात तुम्ही 34 छातीचं आपल्याला पूर्ण माप एकदम क्लिअर कटिंग झाली. आता आपण याच्यामध्ये कटोरी कशी वाढवायची मी तुम्हाला सिंगल याच्यावर दाखवते. नंतर आपण अजून एक कटोरी काढू, कारण आपल्याला बाही कटिंग करायची, किंवा आपण अगोदर बाही जरी कटिंग केली तरी पण चालते, म्हणजे लक्षात येऊन जाईल का आपल्याला कपडा किती राहतो. कारण 80 पॉईंटमध्ये आपण डायरेक्ट आपण याच्यावर कटिंग केली. आता कस्टमरची बाही आहे, आपण अगोदर माप लिहून घ्यायचे. कस्टमरची बाही 3.5 इंच आहे. 4.5 वर आपल्याला माप ठेवायचं आहे. 1 इंच आपण जास्त घेतले. अडीच इंच आपण खाली उतरले. 5 इंच दंड घेर आहे. 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवू आणि नंतर याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर पाहू शकतात आपण आपली बाही कटिंग एकदम परफेक्ट कटिंग झाली. मधले पॉईंट आपण काढले. आता 80 पॉईंटमध्ये आपल्याला एकदम व्यवस्थित कटोरी निघू शकते, कारण आपल्याला जॉईंट द्यायची गरज पडणार नाही. तर मग आपण कटोरी कशी ठेवली पाहिजे, मी अशा पद्धतीने ठेवते, म्हणजे आपल्याला ही जी मार्किंग आहे इथं आपल्याला प्लेस भेटेल. जसं आहे तसं आपल्याला पूर्ण आखून घ्यायचं आहे. कटोरीमध्ये थोडासा पण काही बदल करायचा नाही. ज्यावेळेस आपण आखतो, जशी कटोरी आपली निघली त्यानुसार आपल्याला कटोरी पूर्ण
आखून घ्यायची. नंतर आपण कटोरीचा हा मधला पॉइंट काढू. आता मधला पॉइंट काढल्याच्या नंतर आपण 1 इंच ह्या बाजूने घेणार आणि 1 इंच इकडच्या बाजूने घ्यायचे. आता मधला पॉइंट पण आपण 1 इंचच घेऊया, व्यवस्थित कटोरी येऊन जाते. थोडासा इथं गोल आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली ही 34 छातीची कटोरी ही पूर्ण निघली. तर आपण बघूयात का कटोरी काढल्याच्या नंतर आपण ती कशा पद्धतीने झाली पाहिजे. तर आपण जेवढं शिवण्यासाठी जातं आपण तेवढी बाजू सोडून द्यायची, म्हणजे आपण हा भाग टोटल शिवण्यासाठी जातो तर आपण तो सोडून दिला आहे. नंतर आपल्याला टक्स घ्यायचा आहे आडवा 1.5 इंच आणि उभा टक्स घ्यायचा आहे 2.5 ते 3 इंच कस्टमरच्या आवडीनुसार. तर जवळजवळ ही 34 साईजची कटोरी अशा पद्धतीने निघते. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.